हाय, नमस्कार सर्वांना. तर आता मी स्वयंपाक बनवते. तर आता माझा कारल्याची भाजी आता मी बनवते. सुटसुटीत मस्त कारल्याची भाजी सुकी फ्राय केली ती कारली बघा. किती भारी झाली ती आणि कुरकुरीतपणा पण आलेला आहे. तर कारली शिजवून पण घेतली चांगलं. चिंच आणि थोडं मीठ टाकलं होतं. तर त्याच्यात अशी अर्धवट अशी कारली चिरून धुवून करून अशी शिजवून घेतली आणि मस्तपैकी मसाला लावला सगळा. हाय असा घरगुती मसाला सगळा लावलाय आणि थोडासा गरा टाकलाय. गरा टाकून चण्याचं पीठ पण टाकले आणि मिक्समध्ये असं फ्राय करून घेतलं. आणि आता थोडं थोडं आता फ्राय करायला घेतले ते झाले ते आता शिजवून पण आता घेतली. फ्राय पण होत आले ती. इकडे शेवग्याची सुकी शेंग बनवून घेतलेले मस्तपैकी कुकरमध्ये शेवग्याची सुकी शेंग बनवून घेतली. खूप छान झाली आणि लपतपाशी बनवली. चपात्या बनवून झाल्या आणि काहीतरी असं तळण घेतलंय. आपली कारल्याची सुकी भाजी पण झाली बनवून. तर किचन बिचन सगळं आवरून घेतला. साफसफाई आता करून घेतलेलं आहे मस्तपैकी. आता चला तर आता बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते. चांगलं ऊन असं पडलेलं आहे भरपूर असं. तर 2-4 दिवस झालं पाऊस बिऊस काय कसलं नाही. चांगलं ऊन पडतंय. धुणं वाळायसारखं. चला तर मग आता बघूया. तर मस्तपैकी आता मी बाहेर आले. आता किचनमधलं सगळं आवरून घेतलं आणि बाहेर आता ऊन पडले बऱ्यापैकी आता. तर आता सावली पण अशी पडत नाही जास्त. जास्त म्हणजे असं ऊनच पडते सगळीकडं. तर किती बघा छान छान फुलं येते मस्तपैकी. जास्वंदीची फुलं येते इकडं. जिकडं बघेल तिकडं जास्वंदीची हिरवीगार लाल भडक फुलं येते. तुम्हाला दाखवते मस्तपैकी. आणि ह्या जास्वंदीच्या झाडापाशी इथं शॉर्ट व्हिडिओ मी थोडंफार असं बनवते 2-3 असं दिवसातून. तर आलं म्हणजे येते ऊन, नाही म्हणजे ऊन पडत नाही इकडं. तर भरपूर अशी जास्वंदीची फुलं इकडं येते बघा. दिसते ती ना तुम्हाला. तर जिकडं फोन फिरवल तिकडं अशी फुलंच आहे ती हिरवीगार अशी. तर अशी आमच्या घराच्या मागं अशी झाडं येते भरपूर अशी. तर आता तुम्ही बघू शकता आता एवढ्यात ऊन पडलेलं होतं तेवढं आता आणि सावली आली इतक्यात. म्हणजे आभाळ एकदम भरून येतंय आलं म्हणजे आणि नाही म्हणजे एकदम जातंय पण आणि ऊन पण पडतंय कडाक्याचं असं. तर सगळीकडे असं वातावरण झालेलं आहे आता. आज तरी आहे, काल पण होतंच. तर आता किचनमध्ये पण आता बघते आता. चला तर आता. तर बरेच विचार झाला. आता बाहेर गेली होती फिरायला आता. तर आता बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवलं पण आता. तर आता माझं आता किचनमध्ये आता कारलं पण आपलं झाले. आता मी गॅस कमीच ठेवलेला होता. कारलं फ्राय झाले चांगलं. आता वास पण आता चांगला सुटला आहे. तर गॅस आता बंद करते आता मस्तपैकी आता. आणि तुम्हाला एकदा कारल्याची सुकी भाजी आता दाखवते. किती छान आणि फ्राय झालेली आहे बघा मस्तपैकी कारल्याची सुकी भाजी. आणि कडवटपणा सगळं गेलेलं. मी पहिल्यांदाच टेस्ट करून बघितलेलं होते. एकच कारलं मसाला लावायच्या आधी बघितलेलं. म्हटलं कारल्याचं कडवटपणा गेलाय का ते आता बघावं पहिल्यांदा. तर कारल्याचा सगळा कडवटपणा गेलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण भरपूर टाकलेलं आहे. तुम्हाला आता चमच्यानं दाखवते मस्तपैकी कारल्याची रस्साभाजी अशी बनवून बघा. काय नाही साधी सिंपलच आहे आणि सुटसुटीत अशी झालेली. चला तर मग बाय, भेटू असं पुढच्या व्हिडिओमध्ये.